जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते। या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 46, शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, शिवसेना उबाठा गटाला 5 जागा मिळाल्या होत्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता। महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती। निवड झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी 17व्या मजल्यावरील महापौर दालनात जाऊन पदभार स्वीकारला। महापौर पदाच्या खुर्चीवर बसण्याआधी दीपमाला काळे यांनी आमदार राजूमामा भोळे व बंडूदादा काळे यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रताप पाटील, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेविका शुचिता हादा, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक अमर जैन आदी उपस्थित होते। उपमहापौर मनोज चौधरी यांची महानगरपालिकेपासून ते इच्छापूर्ती गणेश मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली। रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। संदीपाल वानखेडे, जनसंवाद लाईव्ह, जळगाव। आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। 2.5 वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नगरसेवकांनी अनुभवले आहे। शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे 3-13 वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे। मूलभूत सुखसोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणं हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्णत्वाला नेणार आहे। मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे। माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल, श्रीफर किंवा पुष्पगुच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये। My first preference will be to solve all the basic problems of the Jalgaonkars, and I believe actual field work is important. माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे। इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचा हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते। सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय अ टीम वर्क। माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो, म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात आधी मी शिवसेनेतर्फे आपले उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे। तर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोर अप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघे आणि माझे गुरुवर्य शांभो कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो ते माझे गुरुवर्य शांभो कोकटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व नगरसेवक ज्यांच्यामुळे मी आज या महापालिकेत उपमहापौर म्हणून निवडून आलो, त्यांचे सर्वांचे आभार मानतो। 70ही आणि ते 5ही, कारण की त्या लोकांनी बिचाऱ्यांनी कोणीही फॉर्म भरला नाही, त्यांचेही आभार मानतो। तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोळे असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू। मी माझ्या प्रभागात म्हटलं तर काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती
प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे.